सकाळी स्वयंपाक चालू आहे आमच्याकडे. निशांच्या डब्याची तयारी. सो हेलो गाइस, गुड मॉर्निंग, वेलकम बैक टू माय चैनल. तो चलो हम लोग पहुंच गए जिम. आजचा आपला चौथा दिवस आणि जिमला ना बोर व्हायला होतं, कारण की कोणी पार्टनर असेल तर अजून मजा येते. चलो वर्कआउट हो गया अपना और हम लोग आ गए घर पे. भरपूर दिवसांनी आपण आज आलो किचनमध्ये आणि आज आपण बनवणार आहोत अंड्याची भुर्जी. तो आज थोड़ा सा स्पेशल होने वाला है अंडा भुर्जी. जो गाड़ी पे मिलता है ना अंडा भुर्जी, उस टाइप का हम लोग बनाने वाले. तो चलो ट्राई करते हैं, हमसे बनेगा या नहीं बनेगा तो देखते हैं. यहाँ पे हमने लिया है पैन. अभी गैस को चालू करके पैन रख देते हैं. और यहाँ पे मैंने लिया है टोमेटो, कांदा, मिर्ची और कोथंबीर थोड़ा कम हो गया. अभी नीचे कोण जाएगा लेके कोण आएगा, खूप कंटाळा तो खाली जायचं आणि वरती यायचं. त्यापेक्षा म्हटलं आता जाऊ दे, जसं होईल तसं होईल. थोडीच आहे कोथंबीर, त्याच्यामध्ये ॲडजस्ट करूया. आणि परत थोडीशी लाल मिरची तो यूज करणार आहे. आणि त्यानंतर आहे इकडे मी घेतलं ऑइल आणि बटर. कधी असतं तर अजून मजा आली असती, पण बटर नाही आपल्याकडे. आता परत कोण खाली जाईल, कोण घेऊन येईल, तो मोठा प्रश्न आहे. मी इकडे गॅस चालू केलेला आहे. त्याच्यानंतर ठेवूया पॅन. आता आपण तेल टाकून घेतलेले. आता आपण याच्यात टाकतोय तो कांदा. कांदा मस्त परतून घ्यायचा आणि थोडा हलका हलका लाल होऊ द्यायचा. आणि त्याच्यानंतर मग आपण लाल झाल्यावरती टाकू आपण थोडी मिरची. इकडे कांदा आपला थोडा हलका हलका लाल झालेला आहे. आता थोडा आपण याच्यात मिरची टाकूया आणि मिरचीला मस्त याच्यामध्ये मिक्स करूया. त्याच्यानंतर मिरची आणि कांदा व्यवस्थित मिक्स होईल आणि फ्राय होईल. इकडे कांदा अजून थोडा लाल झालाय. आता आपण याच्यात टाकणार टोमॅटो मस्त व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. टोमॅटो मस्त गळून गेला पाहिजे, मस्त तो मऊ झाला पाहिजे. थोडा वेळाला ठेवूया, 2-3 मिनिटं. आणि याच्यामध्ये थोडी कोथिंबीर ॲड करू. कोथिंबीरचं नाही ते गॅस फास्ट आहे. फास्ट गॅसवरती थोडासा मऊ आहे टोमॅटो. आपल्याला पाणी सुटेल. त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घातलं पाहिजे. मीठ दुसरा आम्ही दुसऱ्या प्लॅनेटवरती बघितलं. आता इथे मस्त आपला कांदा, टोमॅटो सगळं मीठ झाले. आता याच्यामध्ये थोडंसं आपण मिक्स करू. थोडं पाणी ऍड करतो आणि हे खाली लागू नये म्हणून थोडं पाणी ऍड करतो. याच्यामध्ये थोडं पाणी ऍड केलं आपण. इकडे बघा मस्त तेल सुटले आपल्या भुर्जीच्या मसाल्याला. 2 अंड्याची भुर्जी आपण बनवणार आहोत. तर चला, मस्त तेल सुटल्याला, तर्री पण आली भारी. ये 2 अंडा इसको थोड़ा ढक के रखेंगे. इसको तो कुछ अंडा डाल दिया है. अभी इसको थोड़ा टाइम रखूंगा. और ये आज थोड़ा नया स्टाइल करने वाले हम लोग. अभी देखो, तो इसके ऊपर थोड़ा ढक्कन रख देते. तर आता 2-3 मिनिट याला आपण झाकून ठेवणार आहोत. असंच नंतर बघूया. देखो मस्त कैसा भी टेक्सचर है इसको. अभी इसको हम लोग मिक्स कर लेंगे. और ये खाली लग रहा है, अरे बाप रे.
इकडे भुर्जी थोडी जळली आहे, पण ठीक आहे, थोडी दिसायला व्यवस्थित दिसते, मस्त दिसतो मसाला बघा. गॅस कमी केलाय, अगोदर फुल गैस और चालू होता. तो इधर चल रहा है भुर्जी. अभी इसको नया ट्रिक ये है, हम लोग अभी इसको मैश करेंगे. अभी मैश करने के लिए मेरे पास तो कुछ नहीं है, क्या करूँ मैश करने के लिए. मैश करने के लिए मत ये तो तर मित्रांनो अशा प्रकारे आपली भुर्जी रेडी झालेली आहे. तुम्ही बघू शकता इकडे भुर्जी थोडी जळली आहे, पण ठीक आहे, थोडी दिसायला व्यवस्थित दिसते, मस्त दिसतो मसाला बघा. तर म्हणजे अशा प्रकारे आपली भुर्जी रेडी झालेली आहे. आता बघूया मस्त जेवण आणि थोडेसे चपाती शेकायचं बाकी, चपाती शेकून घेऊया. तर मित्रांनो आता जेवण वगैरे मस्त झाले, आपली भुर्जी एक नंबर बनली होती, एकदम चिम्मेश्वरी. तुम्ही पण एकदा ट्राय करून बघा. मी पण आज बनवली, एकदम भारी वाटली आणि भारी सुद्धा लागली. कारण की फक्त 10% या 20% थोडी जळाली होती. अशा किचनचे व्हिडिओ किंवा रेसिपी काही बनवली पाहिजे का, मला कमेंट करून सांगा. आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत राहील. तुम्ही आतापर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केला असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, त्यामुळे मला थोडंसं मोटिवेशन भेटेल. आणि माझे 400 सबस्क्रायबर व्हायला फक्त 2 सबस्क्रायबर बाकी आहे. तर प्लीज कोणीतरी मेहरबानी करा, दोघे जण, आणि आपले 400 सबस्क्राईब कंप्लीट करा. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. टाटा बाय.